पीएम किसान सन्मान निधी योजनेचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ही जर रजिस्ट्रेशन आय डी माहीत नसेल तर तुम्हाला आता मी जे प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेसनुसार रजिस्ट्रेशन आय डी काढायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती पीएम किसान असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिलीच लिंक येईल pmkisan.government.in आणि त्याच्या खाली तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे. इथेही तुम्ही क्लिक करून बघू शकता. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याल. ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथं नो युअर स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. नो युअर स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं समोर डार्कमध्ये नो युअर रजिस्ट्रेशन नंबर इथं दिसत असेल ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि आधार नंबर या दोन्हीपैकी एकाने तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काढता येणार आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पीएम किसानचं अकाउंट काढताना जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेलं होतं ते इथं तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा भरून घेतल्यानंतर तिथं गेट मेसेजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल. तुम्ही बघू शकता पासून स्टार्ट होणारा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं मिळून जाईल आणि ज्याच्या नावे अकाउंट आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचं त्याचं नावसुद्धा समोर दिसेल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला हे रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे आणि नो युअर स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन नंबरच्या ऑप्शनमध्ये भरून तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचं. अशा प्रकारे अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काढू शकणार आहात. ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.